ಗ್ರಾಹಕರೇ, ವಿಜಯಪುರದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಬಿಗ್ ಮಿಶ್ರಾ ಪೇಡ ಸ್ವೀಟ್ ಮಾರ್ಟ್ನಲ್ಲಿ ದಸರಾ ಹಾಗೂ ಬೆಳಕಿನ ಹಬ್ಬ ದೀಪಾವಳಿಯ ಸಲುವಾಗಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ತಯಾರಿಸಿದ ರುಚಿಯಾದ ಶುಭಾಶಯ ವಿನಿಮಯದ ವಿಶೇಷ ಸಿಹಿ ತಿನಿಸುಗಳ ಆಕರ್ಷಕ ಪ್ಯಾಕ್ಗಳು ಯೋಗ್ಯ ದರದಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿದ್ದು ಗ್ರಾಹಕರು ಇದರ ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ವಿಳಾಸ ಬಿಗ್ ಮಿಶ್ರಾ ಪೇಡ, ಬಸ್ ನಿಲ್ದಾಣದ ಹತ್ತಿರ, ಲಲಿತ್ ಮಹಲ್ ಹೋಟೆಲ್ ಎದುರಿಗೆ, ವಿಜಯಪುರ. मोबाइल नंबर 9513585858। आज देश भर में दशहरा उत्सव की धूम मची है। नवरात्रि जो 9 दिनों तक देवी माँ की पूजा होती है और 9 दिन के बाद जो शैतानी ताकतें होती हैं, यानी 9 दिन के बाद बुराई पर जब अच्छाई की जीत होती है तो उस वक्त जो है बन्नी हब्बा जो आता है तो एक दूसरे को बन्नी देकर खुशी का इजहार करते हैं। आज कर्नाटक के हेल्थ मिनिस्टर शिवानंद पाटिल साहब के जब हम घर पहुंचे तो उनके चाहने वालों और पार्टी के कार्यकर्ताओं ने उन्हें बधाई देने के लिए उनके घर पर तांता लगा हुआ है। तो कर्नाटक रियासत के वज़ीर सेहत यानी हेल्थ मिनिस्टर सन्मान्य श्री शिवानंद पाटिल साहब के ये निजी जो मकान है वहाँ पर उनके सैकड़ों हज़ारों कार्यकर्ता और पार्टी के कार्यकर्ता और उनके चाहने वालों की भीड़ लगी हुई है जो आज बन्नी हब्बा उन्हें बन्नों में उनके शामिल कर रहे हैं, बधाई दे रहे हैं। और यहाँ पर भी आप देख सकते हैं कि विजयगौड़ा पाटिल साहब जो शिवानंद पाटिल साहब के भाई हैं वो भी यहाँ पर मौजूद हैं और उन्हें भी जो है लोग खुशियाँ मुबारकबाद और अपनी खुशियों में शामिल कर रहे हैं। बैठ लेंगे सर के मौजूद हैं विजयगौड़ा पाटिल जी। विजयगौड़ा पाटिल जी, सबसे पहले तो बी न्यूज़ नेशन की ओर से आपको दशहरे की बहुत बहुत बधाई हो। आप इस मौके पर लोगों को क्या मैसेज देना चाहेंगे? ಇವತ್ತು ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷ ನಡೀತಕ್ಕಂಥ ದಸರಾ ಹಬ್ಬದ ಈ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನನ್ನ ಬಬಲೇಶ್ವರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನತೆಗೆ ತಾಯಿ ಆರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಈ ವರ್ಷ ತಾಯಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಪಾಟೀಲ್ ಪರಿವಾರದಿಂದ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಿಂದ ಇವತ್ತು ಬಸವನ ಬಾಗೇವಾಡಿ ಇರ್ಬೋದು, ಬಬಲೇಶ್ವರ ಇರ್ಬೋದು, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ಬಿಜಾಪುರ ನಗರ ಅತಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬನ್ನಿ ಮೂಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ತೋಟದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆತನದಿಂದ ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆ ತಾಯಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಆ ತಾಯಿ ಕೊಡಲಿ. ಇಡೀ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ 6.5 ಕೋಟಿ ಜನತೆಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಒಂದು ತಾಯಿದು ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. आज यहाँ पर जो है पार्टी का किसी भेदभाव नजर नहीं आ रहा, सब नहीं, एक छत के नीचे यहाँ पर जमे हुए, बीजेपी हो या कांग्रेस हो? नहीं, यहाँ बीजेपी कांग्रेस वो सवाल नहीं आता है। यहाँ हमारा पाटिल परिवार वर्ष से हम लोग करते हैं तमाम लोगों कम। हाँ, अब हमारे कुटुंब जितनी हमारे पाटिल वर्ष से वो हर वर्ष जो करते हैं ये वर्ष भी अगले भी कायम हमें करते रहते हैं। वो देवी माँ से प्रार्थना करते हैं। वो देवी माँ प्रार्थना ऐसा करना चाहिए, हम लोग हर वर्ष जो करते हैं वो देवी माँ का आशीर्वाद से इडी हमारा बिजापुर डिस्ट्रिक्ट में
2004 से हम लोग करते आए हैं, अभी आगे भी करते जाते हैं और थाई का दुआ अंधेकर को प्रार्थना करते हैं। तो यहाँ पर आप देख सकते हैं कि पाटिल परिवार की ओर से आज दशहरा उत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जा रहा है। तमाम क्षेत्र के लोग और उनके चाहने वाले, उनके पार्टी वर्कर्स, हर एक जो है यहाँ पर मौजूद हैं। आइए यहाँ पर पाटिल परिवार से ताल्लुक़ रखने वाले सुशांत साहब के फर्जंद यहाँ पर हमारे साथ मौजूद हैं। आइए इन्हीं से बात करते हैं। सर, इस मौके पर पाटिल परिवार की ओर से क्या मैसेज देना चाहिए? सबसे पहले तो मैं तमाम बी न्यूज़ नेशन के दर्शकों को और पूरे बीजापुर ज़िले के लोगों को दशहरा की बहुत बहुत बधाई बात देना चाहता हूं। और जहां तक के आपने पूछा तो ये सिलसिला पिछले 16-17 साल से चलते आ रहा है। यहाँ पे आज के दिनों में अगर आप देखेंगे तो कुछ सभे समारंभों में लोगों को पैसे, गाड़ी, खाना सभी व्यवस्था करके लोगों को जमाया जाता है। लेकिन ये एक ऐसा त्यौहार है कि लोग अपने खुशी से, अपने खुद के खर्चा डाल के, एक प्यार मोहब्बत के वजह से लोग हम लोगों को विश करने के लिए सभी डिस्ट्रिक्ट के कोने कोने से लोग आज यहाँ पे आते हैं। तो पूरे हमारे पाटिल परिवार के ओर से मैं जितना भी सभी को शुक्रिया अदा करूं तो भी कम है। आने वाले दिनों में ताई चामुंडेश्वरी ऐसे ही सभी को बरकत दे और सभी को आयुष आरोग्य दे बोल के मैं देवी से विनती करता हूँ। थैंक यू। इस मौके पर जो इस खुशी के अवसर पर हमारे बी न्यूज़ नेशन के CMD शकील बागमारे साहब और उनकी टीम ने भी पाटिल परिवार को दशहरे की बहुत बहुत बधाई पेश की। ಯಾದಗಿರಿ ಬಂದು ನಾನು ಹೆಂಡತಿ ಕರ್ಕೊಂಡು ಸಾಯಂಕಾಲ ವಾಕಿಂಗ್ ಹೋಗಿ ಭಾಷೆ ಹಂಗಾಗಿ ಎಂಜಾಯ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಈಗ ನೋಡ್ರಿ ಡೌಟ್ ಬಂದು ಮೊಬೈಲ್ ಭಾಷೆ ಅದಕ್ಕೆ ಏನಂತೇಳಿ ಅಜ್ಜ ಏನಾಗಿದೆ ಈ ಮಗುಗೆ ಯಪ್ಪ ಬೇಗೈತದ ಟಾಯ್ಲೆಟ್ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕಾಗ್ಲಿ ಬಂದವಳೆ. ನಾನು ಸ್ನಾನ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬಸ್ಸದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಕತ್ತೀನಿ. ಬಂದ ತಕ್ಷಣ ಒಂದು 4 ಗ್ರಾಮ್ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಆಯ್ತು. ಫಸ್ಟ್ ಪ್ರೈಸ್ ಜೋಶಿ ಮಾತು ಕೇಳಿ ಚಪ್ಪಾಳೆ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬಾರ್ದು. ಮುಂದೆ ದೊಡ್ಡದೈತೆ ಅನಾಹುತ. ಮಹಾಮಣಿಯವರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಹೋದೆ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರು. ಮಹಾಮಣಿ 8 ಹೊತ್ತಿಗೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ಅಂತ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಂದರೆ ಗಂಟು ಸರಿ ಬಂದಿದ್ದು ಭಾಳ ಸಂತೋಷ. ಕಾಮನ್ ಆಗಿ ಕೆಲವೊಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತೀವಿ. ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಏನು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರೆ? ನಾವು 2 ನಿಮಿಷ ಮನೆ ಯಾಕೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬಹಳ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾವ್ದಂದ್ರೆ ವಯಸ್ಸಿನ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿ ಆದಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ಬೇಕು ಬರ್ತಾರೆ. 3 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರಿ. ತಮ್ಮ ವಯಸ್ಸಿನ ಬಗ್ಗೆ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡೋದು ಫಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಕೇಳಿ ನಿಮ್ಮ ವಯಸ್ಸು ಎಷ್ಟಂತ ಜೊತೆಗೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಅರುಣ್ ಜೋಶಿ ಅವರು ಮತ್ತು ಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿಗಳು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಚಪ್ಪಾಳೆಗಳಲ್ಲಿ ಗಂಗಾವತಿ ಪ್ರಾಣೇಶ್ವರು ಮತ್ತು ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ ಮೂಲಕ ಸ್ವಾಗತ ಕೊಡಬೇಕು. ಬನ್ನಿ ಕೊಡ್ರಿ. ಬಹಳ ಸ್ಪರ್ಧೆಗಳು ನಡೀತಿವೆ. ಏನು ಸ್ಪರ್ಧೆ? ಒಂದೇ ಲೈನ್ಯಾಗ ಬರೀಬೇಕು, ಎಲ್ಲ ಲೈನ್ಯಾಗ ಬರೀಬೇಕು. ನಮಗಾರು ತೊಪ್ಪಿಗೆ ಹಾಕಬಾರದೆಂದು ತಮ್ಮ ತೊಪ್ಪಿಗೆಯನ್ನು ಅವೇ ಹಾಕಿಕೊಳ್ಳುವುದು. ಇವರು ನಮ್ಮವರು, ಇವರು ನಮ್ಮವರು. ಮುಂದಿನ ಸರಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಯಾರ ರಾಜು ಅಂತ ಜಾಮೀನು ತಂದು ಕೊಡ್ರೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಹೇಳ್ತಿ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಉಗ್ಗಿ ಪಾಯಸ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಅಂದ್ರು. ಈ ಘಟನೆ ಆಗಿದೆ, ಇನ್ಮೇಲೆ ಉಗ್ಗಿ ಪಾಯಸ ಮಾಡಕ್ ಹೋಗೋಣ, ಮುಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ತಾರೆ. ಮುಟ್ಟೇ ಇಲ್ಲ ಪುಣ್ಯಾತ್ಮ, ಮುಟ್ಟೋದಿಲ್ಲ. ಗಂಡ ಹಿಡಿದು ನೋಡು ಭಾಳಷ್ಟು ಆಸೆ ಪಡಿಸೋ ಜರಗ್ತಾ ಬಂದ್ಗಳೇ. ನಮ್ದು ಇದೇ ಶಾಪುರ ತಾಲೂಕು ಹತ್ತಿಗೋಡ್ರು. ಶಾಪುರದಾಗ ಒಂದ್ಸಲ ಓಣ್ಯಾಗ ಹೋಗೋ ಮುಂದಾಗ ಒಂದು ಮನೆಯಾಗ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬ ಮಾಡಿದಂಗೆ ಕಾಣಿಸ್ಲಿಲ್ಲ. ಒಳಗೋದೆ ಖುಷಿ ಕೊಡೋವಂತು. ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿದೆ. ಮಕ್ಕಳಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ಬೇಜಾರು ಮಾಡ್ಕೊಳ್ಕೊಬೇಡ್ರಿ, ಶ್ರೀಶೈಲ ಪಾದಯಾತ್ರೆ ಹೋಗ್ಬೇಕೈತೀನಿ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ದೀಪ ಹಚ್ಚಿ ಬರ್ತೀನಿ ಅಂತಂದೆ. ಹಚ್ಚಿ ಬಾಯಪ್ಪ ಹಚ್ಚಿ ಬಂದುಗಳೇ. 15 ವರ್ಷ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬ್ಯುಸಿ ಆಗಿಬಿಟ್ಟೆ. ನಾನು ಅವ್ರ ಮನೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗೋದೇ ಆಗಲಿಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಇತ್ತು, ಅವ್ರ ಮನೆ ಕಡೆಗೆ ಹೋಗೋಣ ಅಂತ ಹೋಗೇನ್ರಿ. ಮನೆ ಮುಂದೆ 8-10 ಮಕ್ಕಳು ಆಡಕತ್ತು. ಎಲ್ಲಿದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪಂದೆ ನನಗೇನು ಕೇಳುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಅವ್ರು ಕೇಳೋಣ ನಾವು.
ಒಳಗೋದೆ ನಾನ್ರಿ ಮಾಮನಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ 15 ವರ್ಷದಿಂದ ಶ್ರೀಶೈಲಕ್ಕೆ ಹೋಗಿ ದೀಪ ಹಚ್ಚಿ ಬಂದಿಲ್ಲ. ಹೌದಪ್ಪ ನೀ ದೀಪ ಹಚ್ಚಿ ಬಂದದಕ್ಕೆ ಮಕ್ಕಳಾಗ್ಯಾವ, ಎಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಗಂಡ ಕಾಣವಲ್ಲ ಅಂತಂದೆ. ಶ್ರೀಶೈಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಾನಪ್ಪ ಅಂದ್ಲು. ಯಾಕಂದೆ ನೀವು ಹಚ್ಚಿ ದೀಪ ಹರಿಸ್ಬರಕ್ಕೆ ಹೋಗ್ಯಾನಪ್ಪ ಅಂದ್ಲು. ಅದು ಮಾತು ಈಗ ಕಲಿಯಾಗಿದ್ದು. ಆ ಹುಡುಗಿ ನನ್ನ ಹೇಳ್ತೀವಿ ಒಂದು ಒತ್ತಡ ಹಾಕಿರ್ಲಿ ಅಂತೇಳಿ. ಇವತ್ತು ನಾವು 5 ದಿವಸ ಪರ್ಯಂತ ನಡೆದಂಥ ಇದು ಮಹಾನವಮಿ ದಸರಾದು. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ವಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಈ ಇಜುಗೌಡ ಪಾಟೀಲ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರಿಗೆ ಈ ಬಾನಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದೆವು ವಿಜಾಪುರಕ್ಕೆ. ಇವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಗೆ ಆ ಒಂದು ವರ್ಷದೊಳಗೆ ಇದೊಂದು ದಿವಸ ದೊಡ್ಡ ಆಚರಣೆ ಮಾಡುವಂಥ ಹಬ್ಬದ. ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಇವತ್ತಿನ ಹೆಂಗೆ ಬಂದೆವು ವರ್ಷ ಪರ್ಯಂತರಾಗಿ ಶುಭಾಶಯ ಕೋರ್ಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮ ವಿನಂತಿ. ನಾವು ತೊನ್ಶಾಳಿಂದ ಬಂದೇವ್ರಿ. ತೊನ್ಶಾಳಿಂದ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಹಗಲೆಲ್ಲ ಭೇಟಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮೂರು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ಯಾರ. ಆ ಸಂಬಂಧ ನಾವು ಅವರಿಗೆ ಬನ್ನಿ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದೆವು. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಬಂಗಾರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಳ್ಳೆಯ ದಿವಸ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಂದೇವ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಒಂದು 25 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಅಂತರ ಅದ ರೀ. ವರ್ಷಾಸನ ನಾವು ಬಂದು ಹೋಗ್ತೇವ್ರಿ ಇಲ್ಲಿಗೆ. आज बीजापुर के जमखंडी रोड पर शिवानंद पाटिल जो हेल्थ मिनिस्टर हैं कर्नाटक सरकार में, उन्हीं के निजी बंगले पर तमाम कार्यकर्ता और उनके चाहने वालों ने पाटिल परिवार को दशहरे की बधाई देने के लिए हज़ारों लोगों की तादाद आज उनके निजी घर पहुंचे और पाटिल परिवार को बधाई देने के लिए। यहाँ पर देख सकते हैं कि इस सर्कल में तकरीबन 1.5 किलोमीटर तक ये पार्किंग का व्यवस्था किया गया है कि पार्किंग के लिए इतने यानी बीजापुर ज़िले भर से लोग जो है अपने वाहनों को लेकर पाटिल परिवार को बधाई देने के लिए, दशहरे ईद की बधाई देने के लिए आए हैं। यहाँ पर देख सकते हैं कि पार्किंग अपने 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स गाड़ियों की पार्किंग का व्यवस्था जो किया गया है और सामने पेट्रोल पंप पर भी पार्किंग का व्यवस्था किया गया है। और तकरीबन 5 से 7 हज़ार लोग अब इस वक्त जो है पाटिल परिवार को बधाई देने के लिए उनके निजी बंगले में मौजूद हैं। तो आप देख सकते हैं कि सुबह तकरीबन 8 बजे से ये बधाई कार्यक्रम शुरू हुआ है। यहाँ पर लोग आ रहे हैं और बधाई देकर जा रहे हैं। तकरीबन सुबह 6 बजे से अब तक जो है ये बधाई देने के लिए, दशहरा उत्सव की बधाई देने के लिए लोग आ रहे हैं और अपने नेता को, अपने चाहने पाटिल परिवार को बधाई दे रहे हैं। और तमाम बी न्यूज़ नेशन की ओर से तमाम देशवासियों को दशहरा फेस्टिवल की बधाई हो। कैमरामैन प्रशांत के साथ मैं खुर्शीद आलम, बी न्यूज़ नेशन, बीजापुर। Metallics presents festival offer Dasara and Diwali. Men's 30% off, kids 50% off, women's 50% off. Purchase any item and you get gift hampers. Place Metallics Cloth Shop, SS Complex opposite, beside Ganj. Hurry up! Metallics presents Dasara and Diwali offer. बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं। नम्मा विजय उत्सव बीजापुर में पहली बार। ऐतिहासिक स्मारकों का शहर बीजापुर, जिसकी संस्कृति, सभ्यता और पकवान सारी दुनिया में प्रसिद्ध हैं। इसी का एक मेल एक ही जगह आपको 2, 3, 4 नवंबर 2018 दरबार हाई स्कूल मैदान में नम्मा विजय उत्सव शॉपिंग एंड फूड फेस्टिवल का आयोजन किया गया है, जहां आप अपने परिवार के साथ एंटरटेनमेंट शो, सोशल अवेयरनेस और हेल्थ चेकअप कैंप जैसे कंसेप्ट के अलावा मनोरंजन का भरपूर आनंद उठा सकेंगे, जिसकी सुविधा के लिए हर तरह का प्रयास इस इवेंट में किया गया है। अपने भाग दौड़ की जिंदगी से थोड़ा वक्त परिवार के साथ निकालकर इसका लाभ उठाए, क्योंकि बीजापुर का ये पहला फेस्टिवल है जहां पर आपको लजीज पकवान का जायका, नए जीवन के अनुभव और मनोरंजन के साथ मॉडर्न लाइफ का स्टाइल देखने का मौका मिलेगा।